विद्यार्थ्यांचं करिअर कधी सुरू होतं? पदवीधर झाल्यानंतर की पहिला जॉब मिळाल्यानंतर? पण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं निदान संत राऊळ महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरी नाही अशीच आहेत. कारण या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला आता नोकरीची हमी आणि संधी निर्माण झाली आहे. त्यासंबंधीचा एक सामंजस्य करार संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि ऑल टीम कंपनी यांच्यात आज झाला. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ या स्वागत सोहळ्याचं आज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीनं महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं हा सामंजस्य करार करण्यात आला. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारं संत राऊळ महाराज महाविद्यालय हे जिल्ह्यातलं पहिलं महाविद्यालय असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षणासोबतच नोकरीची संधीसुद्धा निर्माण झाली आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी कंपनीच्या वतीनं या उपक्रमाबाबत सादरीकरण देखील करण्यात आलं. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं आणि त्यांना महाविद्यालयाची शिस्त, शैक्षणिक वातावरण आणि विविध उपक्रमांची ओळख करून देणं या हेतूनं संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात या दीक्षारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीचं पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, ऑल टीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, प्रमोद पेडणेकर, अविनाश तळेकर, प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ऑल टीम कंपनीचे बिजल मेहता आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता सुरवसे यांच्यात विद्यार्थ्यांना शिकत असतानाच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करून या उपक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती एक टेक लॅब आहे, ज्याला भोसेम टेक लॅब विजय मेहता सर त्याचे संस्थापक आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण एक सामंजस्य करार केलेला आहे. त्या सामंजस्य करारानुसार आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2020 पासून आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात त्याच्यानंतर सुरू झालं 2023 पासून, पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे. त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी थ्रू तुम्हाला इंटर्नशिप, ऑन जॉब ट्रेनिंग, फील्ड प्रोजेक्ट अशासारख्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यांना प्रश्न बाकीच्या महाविद्यालयांना हा भेडसावतो की ग्रामीण भागात तुम्ही कुठे करणार, कुठे इंटर्नशिप करणार, कोणाकडे जाऊन ऑन जॉब ट्रेनिंग करणार. कारण नावाला या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, त्या परिपूर्ण आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी बिजल मेहता सरांनी आपल्याला हात दिलेला आहे आणि आपण त्याचा योग्य वापर करणार आहोत आणि आपल्या मुलांच्या तुम्हा सगळ्यांच्या भवितव्यासाठी त्याचा एक तुम्हाला सगळ्यांना हातभार लागणार आहे. ह्या भोसेम टेक लॅबमध्ये म्हणजे काय होतं की बरेचदा आपल्या जवळ गोष्ट असली की आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबला लागाल तेव्हा जे एन्व्हायरमेंट तुम्हाला मिळतं तेच एन्व्हायरमेंट तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये तुम्ही FYमध्ये शिकत असल्यापासूनच मिळणार आहे. त्यातला एक सामंजस्य करार आहे या कंपनीबरोबर आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला FY पासूनच आपण तुमच्या आवडीनुसार जे काही फील्ड असेल, फिनान्स असेल किंवा तुम्हाला कंटेंट रायटिंग करायचं असेल किंवा तुम्हाला ॲक्च्युअल रिसर्चमध्ये जायचं असेल, तुम्ही समजा सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्टेड असाल तर वेगवेगळे आपल्याकडे पोर्टफोलिओज आहेत. त्या तुमच्या आवडीनुसारच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल आणि 3 वर्ष तुम्ही ह्या रिनाऊंड लोकांबरोबर तुमचं ट्रेनिंग होईल आणि समजा तुम्ही ते सगळंही यशस्वीपणे पार केलं आणि ॲट द सेम टाईम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची जी आपली डिग्री आहे ती पण यशस्वीपणे पार केली तर आपल्याला ह्या कंपनीमध्येच काम करण्याचे चान्सेस जास्त वाढू शकतात. त्याचबरोबर ह्या कंपनीबरोबर आपण करार केल्यामुळे आपल्याला इतर जॉब प्लेसमेंट जे आहे त्याच्यासाठी आपल्याला जसं आपण म्हणतो ना मार्केट रेडी करणं तशा टाईपचं, कारण बाहेर काय लागतं हे विजय मेहता सर आणि त्यांच्या टीमला पूर्णपणे माहीत आहे. तर त्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयातील मुलांना तयार करण्यासाठी विजय मेहता सर आणि त्यांची टीम आपल्याबरोबर सतत असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अरविंद शिरसाट म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी आजपासून एक नवीन पर्व सुरू होतं आहे. या वयात अनेक मोह समोर असतात, ते मोह टाळणं गरजेचं आहे. चांगले मित्र जोडा, महाविद्यालयाच्या उपक्रमाचा फायदा घ्या,
चांगलं करिअर घडवा असं आवाहन शिरसाट यांनी केलं. स्वप्न साकार व्हावे आणि कधीतरी वाटेत भेटल्यानंतर सांगावं ते मी अमुक आहे अमुक आहे अमुक आहे. तर काहीतरी जास्त विद्यार्थ्यांना जे देता आलं तर ते चांगलं होईल. त्यांना जास्त मार्गदर्शन, त्यांना एक करिअरसाठी लाईन देणे किंवा त्यांना एक मार्ग सुचवणे हे महत्त्वाचं आहे. आणि ही संकल्पना काही कल्पना ज्याला आम्ही प्रमोटर म्हणतो कॉमर्स आहे पैशाचे करायचे त्याने मेहता साहेबांना आणि ही सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर टाईप झालं. म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी करावं, काय करता येईल, कोणत्या पद्धतीने करता येईल याचं मार्गदर्शन ते करणार आहे. म्हणून मला 10 मिनिटाचं जातो. मित्रांनो, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलांबरोबर पालक सुद्धा जबाबदार असतात. मला स्वातंत्र्य मिळालं पण तुम्ही 1-2च घरातली मुलं असल्याकडनं पण तुम्हाला मारत नाही. आमच्याकडे धमके काढतात म्हणजे बोलत छान. पहिली गोष्ट मोह आवडा. दुसरी गोष्ट चांगले मित्र मिळा. मोह आळवा म्हणजे टाळा असं का म्हणतो. मग आजचं तरुण बाळाचा पेपर उघडा, त्या नदीमध्ये 4 मुलं बुडून गेली. अशा काय आता मालवणीमध्ये माझ्याकडे कामात अशा मरायला गेली होती. मला मेली. आता ती मेली तुम्हाला मला काय दुःख झालं, हळद गेले विसरून गेले म्हणून मला एक आठवण येते. फॉर दी वर्ल्ड यू आर समवन, फॉर दी वर्ल्ड यू आर समवन, बट फॉर युअर फॅमिली यू आर दी वर्ल्ड. त्याला जॉब मिळालेला पाहिजे आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे कितीतरी ग्रॅज्युएट लोक असतात आणि ही संधी ही मंडळी जी बसली आहे त्यांची टीम आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्या लोकांना आहे. तुम्हाला कधी वाटेल सायन्सच्या लोकांना आहे, नाही, आर्ट्सच्या लोकांना सुद्धा आहे. पालकांनी सुद्धा याच्यात लक्ष घाला म्हणजे तुमच्या मुलांना एक चांगला मार्ग देता येईल. आणि आज ओपनिंग डेला हा कार्यक्रम ठेवला आहे. परत एकदा तुमचं स्वागत करतो. ऑल्टिंग कंपनीचे चेअरमन बिजल मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे हा उपक्रम कसा राबवला जाणार आहे ते सांगितलं. Zuckerberg ने Facebook शुरू किया था, right? He just had some idea, but then he created something that people can use. तो zoology में आप मेजर हो तो बोले मुझे zoology में मुझे सोशल मीडिया से क्या लेना देना. Yes, आप ऑसिलोस्कोप के अंदर सब कुछ देख सकते हैं. साइंस सीखो कोई, of course it's fantastic. कोडिंग सीखो, IT सीखो, सर्वर सीखो, नेटवर्किंग सीखो. But if you don't learn to communicate that with the rest of your departments, your internal customers, your external customers, your community, you will hold yourself back. तो ऐसे मत सोचना कि मैं तो अकाउंटिंग स्टूडेंट हूँ, मुझे इससे कुछ नहीं है, मैं तो साइंस स्टूडेंट हूँ. मैथमेटिक्स स्टूडेंट को भी ये स्किल सीखने हैं, रिलेशनशिप मैनेजमेंट, कम्युनिकेशन. अगर आपको लीडर बनना, लाइक आई सेड, ये बिल गेट्स हार्वर्ड में जब गए थे कंप्यूटर साइंस स्टूडेंट थे, मार्क ज़करबर्ग कंप्यूटर साइंस स्टूडेंट थे, लेकिन कंपनी ग्रो करने का हार्वर्ड में नहीं सीखे वो, राइट. इलॉन मस्क आपने सुना होगा, राइट, हाउ टू ग्रो, हाउ टू गेट फंडिंग. जो भी आइडिया है आपको, अगर मुझे मेरे पेरेंट्स को फार्मिंग में हेल्प करना है, जो भी आइडियाज है, इंटरडिसिप्लिनरी इज द वे ऑफ द फ्यूचर. ऑल्टिम कंपनीचे CEO सिद्धार्थ दास, CTO सूर्या कट्टकम, VP ग्रँड डिसोजा प्रज्ञा राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित मान्यवरांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र ठाकूर, डॉक्टर कमलाकर, प्राध्यापक सबा शेख यांनी केलं. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि नागरिक उपस्थित होते.